अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याकरता पूरग्रस्तांना वेगवेगळ्या ठिकाणाहून मदतीचा हात दिला जात आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये देखील वर्धा जिल्ह्यातून कराळे गुरुजींच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत पाठवण्यात येत आहे। त्यामध्ये किराणा साहित्य आहे, त्यासोबतच शैक्षणिक साहित्य देखील यामध्ये किटमध्ये उपलब्ध करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत कराळे सर आहेत बोलण्यासाठी। सर, पूरग्रस्तांकरिता आपल्या कडून मदत पाठवण्यात येत आहे, काय सांगाल? नमस्कार। ही केवळ माझ्याकडून मदत नाही आहे। माझ्याकडून मी आता जवळपास 1.5-2 लाखाचं साहित्य आणलं, नोटबुक व रजिस्टर, आणि 50 ते 60 हजार रुपये जवळपास QR कोडवर लोकांची मदत आली। काही लोकांनी अन्नधान्य आणून दिलं, त्याच्यानंतर काही लोकांनी कॅश पैसे आणून दिले। कॅश पैसे कमी आले, ऑनलाईन 50-60 हजार रुपये आले। तर काल मग मी आज दुकानं वर्धेचे बंद राहतात म्हणून काल रात्रीच मला लागत गावाला जायला उशीर झाला। हे रजिस्टर, नोटबुक, वह्या कालच विकत आणल्या। 100 जवळपास विद्यार्थ्यांसाठी ज्या गावातल्या पुरांमुळे विद्यार्थ्यांचे पुस्तकं वगैरे म्हणजे नोटबुक, रजिस्टर, दप्तरं वाहून गेले, लोकांचं अन्नधान्य वाहून गेलं, जे म्हणजे खूप मी ते व्हिडिओ पाहिले अनेक लोकांचे। तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून असं दिसलं का त्या गावात म्हणजे अक्षरशः शेती तर गेली, पण गावातलं लोकांच्या घरचं अन्नधान्य, पुस्तकं, शैक्षणिक साहित्य गेल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकायसाठी रजिस्टरसुद्धा लिहायचं राहिलं नाही। म्हणून दप्तर, रजिस्टर, नोटबुक, पेन, पेन्सिल आणि अन्नधान्याचे किट आहे। 1 महिना पुरल असा अन्न आपण त्याच्यात आटा 5 किलोची बॅग, 3 किलो तांदूळ, मटकी 2 किलो मटकी टाकली, प्रोटीनयुक्त अन्नधान्य टाकलं जे गरजेचं आहे। त्याच्यानंतर तुरीची डाळ, चण्याची डाळ, बेसन, चहा, तिखट पुडा, धनिया पुडा, जिरा पुडा, साखर, तेलाचा पुडा, असं सगळं साहित्य जवळपास 1500 रुपयाची एक किट आमची तयार झाली। 1.5 लाखाचा जवळपास किराणाच झाला आणि हे सगळं जवळपास 2.5-3 लाख रुपयाचं साहित्य आता आम्ही घेऊन चाललो। एक 207चा बुलेरो घेऊन आणि सोबत एक इनोवा, कारण का याच्यात मग पोरांना बसता येणार नाही। आणि तिथं आता मी ओमराजे निंबाळकर साहेबांना फोन केला, आम्हाला असे गावं सुचवा म्हणलं का जेणेकरून त्या गावात कोणाची मदत पोहोचली नाही किंवा जिथं खूप नुकसान झालं आहे, कारण जिथं खूप नुकसान झालं आहे त्या गावापर्यंत आपलं पोचलं पाहिजे। आता तो एरिया आपल्यासाठी अननोन आहे, म्हणजे माहीत नाही कुठं जायचं, काय जायचं, म्हणून मी त्यांच्याशी संपर्क केला सकाळी। ते म्हणजे तुम्ही या, तुम्हाला एक माणूस देतो आणि मग तिथपर्यंत तुम्हाला पोहोचून देतो। नक्कीच ही मदत लवकरच मराठवाड्यात पोहोचवणार आहे आणि पूरग्रस्तांना एक हात मदत इथं दिला जाणार आहे। महेश म्हणजे TV मराठी, वर्धा।